नमस्कार, मी सौ शशिकला राजेंद्र धोत्रे, संगम माहुली पोलीस पाटील. आपल्या या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून संगम माहुलीकडे पाहिली जाते, परंतु समोर पाहिले असता मंदिराच्या आवारात किंवा राजघाटाच्या परिसरामध्ये भग्न अवस्थेत असलेली मंदिरातील फोटो असू द्यात किंवा त्यांचे देवारे असू द्यात, त्यांच्या अतिशय खराब प्रकारे या ठिकाणी ते आणून ठेवले जातात. तर काही नागरिकांचा असा समज आहे की आपल्याला एक अंधश्रद्धा म्हणा किंवा त्यांचा समज म्हणा किंवा कुणी सांगितलं असेल ते सुद्धा आपल्याला काय सांगता येत नाही की मंदिराच्या परिसरामध्ये किंवा पाण्यामध्ये जर भग्न अवस्थेतील हे अवशेष टाकले तर आपल्याला त्याच्यातून पुण्य वगैरे लागतं. तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. लोकांना पलीकडच्या शेतामध्ये जाणारे अनेक लोक आहेत, तर त्यांना त्या काचा वगैरे लागण्याची शक्यता असते. आणि तुमच्या लाकडी स्वरूपातली असलेली ही मंदिरं आहेत, त्याची तुम्ही अग्नीमध्ये जरी टाकली तरी त्याला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही काहीही वेगळ्या प्रकारे असे काही त्या भग्न झालेल्या मंदिराची किंवा भग्न झालेल्या मूर्तींची हेटाळणा करू नये. आणि अशा प्रकारे काही करण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांना एक सतर्कतेचा इशारा देण्यात येतो की या लोकांना कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर त्याची प्रत्येकाने आपापली जबाबदारी म्हणून आपापल्या येणाऱ्या ह्या भग्न अवस्थेतील मूर्तींची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी एवढी विनंती. ग्रामपंचायत सदस्य तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या गावामध्ये असे ऐतिहासिक आणि धार्मिक पुरातन मंदिरं आहेत. त्या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी हजारो लोक मंदिराच्या दर्शनाला येत असतात. श्रावण महिना चालू झालेला आहे. श्रावण महिन्यात शंकराच्या दर्शनाला लाखो लोक येत असतात. भक्तिभावाने दर्शन घ्यायला कृष्णा संगमावर नवीनाच्या संगमावर येतात. तर मी जास्त भाविकांना विनंती करू शकतो की हिंदू धर्माच्या संस्कृतीला या मंदिरांचे जे फोटो आहेत, आपल्या घरातील फोटो, हे ह्या मंदिराच्या पावित्र्यात आणून न टाकता हे आपण आपल्या घरातच त्याचे हे करावं. आणि जास्तीत जास्त अशा नदीच्या कडेला किंवा मंदिराच्या ह्याच्यात न ठेवता त्याचं व्यवस्थित विल्हेवाट ही लावून अशी मी एक भाविक म्हणून ह्याच्यात मी विनंती करतो लोकांना की येताना या तुम्ही नदीपात्र स्वच्छता, घाण, प्लॅस्टिक किंवा मंदिरे अशी जे नदीकाठी आणून ठेवली जातात मंदिराच्या ह्याच्यात, त्यामुळं बाहेरून येणारा भाविकांची मनातली भावना दुभागली गेलेली आहे. भाविकांचे भरपूर लोकांचे प्रश्न झाले की ह्या मंदिरात असे ते फोटो का ठेवलेत. तरी मी सर्व भाविकांना ही विनंती करतो की असं काही न करता तुम्ही त्या फोटोची किंवा मंदिराची घरातच विल्हेवाट लावून किंवा घरातच ही करावं. आणि एक चांगलं पावित्र्य तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली म्हणून संबोधल्या गावाला एक चांगलं पावित्र्य राहावं, यासाठी आम्ही ग्रामपंचायतमार्फत आता आम्ही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जे फोटो किंवा असे काय ठेवतील किंवा प्लॅस्टिक कचरा निर्मूलन जर नदीत टाकतील तर त्यांना आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं एक दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं आम्ही ठराव करून घेतलेला आहे. तरी माझी नम्र विनंती आहे की अशी कृत्य न करता एक चांगलं धार्मिक पावित्र्य राखण्याचं काम आपण करूया. आपण आपल्यापासून सुरुवात करू. प्रत्येकानं हा विचार करावा की आपल्या घरातला फोटो आणून आपण ह्या मंदिरात आणून ठेवतोय की ह्या मंदिरात हजारो लोक येत असतात दर्शन घ्यायला, त्यांना बघताना असं पावित्र्य राहत नाही. त्याचं आपणच आपला संस्कृती जपली पाहिजे. एवढी हे करण्यासाठी मी विनंती करतो, आव्हान करतो लोकांना की असं चांगल्या धार्मिक स्थळाला एक असं गालबोट न लागता आपण त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी. ग्रामपंचायत पूर्ण तयारीनं सहकार्य करतं. लोकांच्या इथं कचरा आणून बाजूला काढतं. आम्ही गेले प्रत्येक वर्षी हे फोटो काढून एकत्र बाजूला ठेवून करायचं काम करतो. पण अशी लोकांची मानसिकता झाली की इथं दररोज येऊन टाकतात, त्यामुळे गावातल्या लोकांची पण मानसिकता कमी झाली. असं न होता आपण आपल्याच लोकांनी प्रत्येकानं विचार करावा की हा फोटो नदीला घेऊन जाण्यापेक्षा आपल्या घरातच इथं हे करावं. एवढीच विनंती करतो आणि बोलतो. धन्यवाद.